आपण जर पाहिलं तर दोन्ही शिवसेनेचा म्हणजे दोन्ही पक्षांचा जो बेस आहे, मराठी माणसाचा बेस आहे, त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये अनेक वर्ष तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढलात. त्यामुळे आता निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतील? एकत्र येतील. मुंबईकरांचा, महाराष्ट्राच्या संपूर्ण नागरिकांचा हा प्रतिसाद प्रचंड अमाप प्रतिसाद दिसेल. आणि जे काही आता मागच्या निवडणुका वगैरे सगळे सांगतायत त्याचा संपूर्ण पलटलेला असा तुम्हाला कॅनव्हास या येणाऱ्या मनसेच्या उमेदवाराचा पराभव ज्यांनी केला ते महेश सावंत आता तुमच्या शेजारी उभे आहेत. तुम्ही मनसेच्या उमेदवाराचा पराभव केला, अमित ठाकरेंचा पराभव केला. आता तुम्हाला सोबत काम करायचं महापालिकेमध्ये, कसं आव्हान असेल? मी पहिल्याच दिवशी ज्या नाहीये, मराठी माणूस हा नेहमी भावनिक आहे आणि तो मराठी माणसाच्या पाठी सक्षमपणे उभा राहील. मुंबईत वेगळं चित्र पाहायला मिळेल. दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र येत आहेत, 2 दशकानंतर येत आहेत. ठाकरे बंधूंचाच महापौर होणार आणि मराठी महापौर होणार. धन्यवाद. ठाकरे बंधूंचाच महापौर होईल आणि मराठी महापौर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी विकासावर बोलूच नाही. समोर जो कोस्टल रोड दिसतोय हा हे सुद्धा आम्हीच केलेलं काम आहे, याचं श्रेय सुद्धा आमचंच आहे. आयत्या पिठावर त्यांनी रेघोट्या ओढू नये. परप्रांतीय मुस्लिम मतांचा सातत्यानं उल्लेख केला जात आहे. यांना कशा प्रकारे आता युती सामावून घेतलं जाणार आहे? नाही बघा कसं आहे माहिती आहे का, मुंबईत राहणारा माणूस मग एकदा तो जर मुंबईकर झाला की आम्ही त्याला मराठीत समजतो. आमच्यासाठी तो मराठीच आहे आणि ही व्याख्या आम्ही नाही सांगितली आहे, ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय. तुझं आडनाव काही असेल, तुझी मूळ भाषा काही असेल, तुझं जर मराठी माणसावर, मराठी भाषेवर प्रेम असेल, तुम्ही जर मराठी माणसासोबत एकसंध होऊन राहत असाल, आमच्यासाठी तुम्ही मराठीच आहात. या सगळे आमच्या सोबत आहेत. आजपर्यंत केवळ काय मराठी म्हणजे आडनाव पाहून आम्ही काय मतं मागितली नाही आहेत. आम्हाला सगळे लोक मतदान करतात, पुढेही करतील. मुंबई